मोठी बातमी समोर येतेय। अभिजित दिपकेंना मारहाण, जयपूरमध्ये नेमकं काय घडलं? कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे। जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली। आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणानं अचानक अभिजित दिपके यांच्यावर हल्ला केला। त्या तरुणानं अभिजित यांना एकामागून एक कानशिलात लगावल्या। या घटनेनंतर अभिजित यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली। या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी धावपळ उडाली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार जयपूरमधील शहीद स्मारकावर कोकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते सोमवारी आंदोलन करत होते। याच दरम्यान पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी एका तरुणानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला। त्या तरुणानं अभिजित दिपके यांच्या कानशिलात लगावल्या। हल्ल्यानंतर त्यानं घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। यावेळी अभिजित दिपके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केले। या घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली असून हल्लेखोर तरुणाचा शोध सुरू केलाय। या तरुणानं हल्ला का केला याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत। शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर आंदोलन। कोकरोच जनता पार्टीच्या वतीनं नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, भरती परीक्षांमधील गैरव्यवहार आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं विद्यार्थी, युवक, पालक आणि महिलांनी सहभाग घेतला होता। मात्र या आंदोलनात मोठी गर्दी झाल्यानं मोबाईल चोरीच्या घटनाही समोर आल्यात। अनेकांनी आपले मोबाईल फोन हरवल्याची तक्रार केली। यानंतर आयोजकांनी व्यासपीठावरून नागरिकांना आपल्या मोबाईलसह मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। तसेच गर्दीत सक्रिय असलेल्या चोरट्यांपासून सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला। या घटनांमुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते।